in last lecture we complete this CSS. Okay, so before that, just see which part is completed from unit first. This chapter and HTML5 chapter is completed. Okay, so last lecture I'm completing the CSS, and there are three types of CSS, that is inline, internal, and external CSS. Okay, so before that, these tags are completed: formatting tags, then list tags, then hyperlink tags, then anchor tag, and after that style sheet. And from the unit second, which is HTML5 table, forms, and media. From that I'm you showing you the creating table. Then जस्ट बेसिक कमांड मी दाखवलेली आहे टेबल कमांडची. त्याच्यानंतर हा जो फॉर्मचा जो ऑप्शन होता तर तो मी पूर्णपणे तुम्हाला दाखवलेला आहे याच्यामध्ये. हाऊ टू क्रिएट अ फॉर्म, हाऊ टू यूज अ चेक बॉक्स, ओके, अँड अनदर डिफरंट ऑप्शन्स. आणि त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ का फाईल इन्सर्ट कशी करायची आहे, तर हे सुद्धा मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण आपल्याला त्याच्यावरती CSS अप्लाय करायला यायला हवे, तर त्याच्यासाठी मी हा थोडाफार पार्ट तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे. आणि याच्यामधला जो काही रिमेनिंग पार्ट आहे तर तो मी तुम्हाला परत रिपीटेडली दाखवणार आहे. आता म्हणजे जर टेबल असेल तर त्याच्यामध्ये टेबलची साईज कशी मेन्शन करायची, किंवा त्याच्यामध्ये त्याची टेबल कॉलम विड्थ काय असली पाहिजे, टेबल मर्ज करायचे असतील म्हणजे सेल्स, म्हणजे दोन जर सेल्स असतील तर ते सेल्स मर्ज कसे करायचे, टेबलची लेआउट कशी सेट करायची, सो ऑल दॅट, टेबल बॉर्डर कशी अप्लाय करायची, तर हे इन डिटेल तुम्हाला या चॅप्टर मध्ये आहे. सो आय एम गोइंग टू टेक दॅट tags in detail, okay, in this chapter. So हे तुम्हाला बेसिक झालेलं आहे, हे परत मी रिपीट करेन याच्यामध्ये. अँड दिस इज द HTML5 पेज लेआउट अँड नेव्हिगेशन, सो विच इज रिलेटेड टू द पेज विच इज लुक्स ऑन अ screen for a particular website. So how the pages looks like, and how to navigate from one page to another page. So that part is comes under this chapter, which is HTML5 page layout and navigation. So in that, planning site organization, then creating text based navigation bar, creating graphics based navigation bar, क्रिएटिंग ग्राफिक्स ग्राफिकल नेव्हिगेशन बार, म्हणजे ते क्रिएट कसे करायचे किंवा त्याच्यामध्ये आपण नेव्हिगेट कसं होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत तर ते याच्यामध्ये दिलेले आहेत. सो फॉर एक्झाम्पल सी व्हॉट इज मीन बाय पेज लेआउट अँड page navigation. So see this our college website here. So these are the navigations. So that means there are different structures are used for navigation. That means for the navigation hyperlinks and hyperlinks are used. म्हणजेच या एखाद्या वेब पेज वरून दुसऱ्या वेब पेज मध्ये जायचं असेल तर त्याच्यामध्ये नेव्हिगेशन्स यूज केलेले असतात आणि त्याच्या पाठीमागे हायपरलिंक्स यूज होतात. Okay, so this is the home page, and when I click on any of the option, okay, then that particular web page is open. That is by that particular option when I click. ओके, म्हणजे ज्या ऑप्शन वरती मी क्लिक करेन तर त्या पेजचं जे काही नेव्हिगेशन असेल तर ते नेव्हिगेशन होऊन त्या पेज मध्ये काय जाणार आहे, इन्सर्ट होणार आहे. ओके, तर या टाइप मध्ये नेव्हिगेशन होतं. दॅट मीन्स फ्रॉम वन पेज टू अनदर पेज. So this is called as a navigation. So there are different types of navigations are available. So for that, text based navigation bar, आता हे तुम्ही बघू शकता, होम, अबाउट अस, डिपार्टमेंट, ऍडमिशन, हे एका लाईन मध्ये दिलेलं आहे. that are comes under text based navigation bar. Okay, then the another one is graphical navigation bar. ग्राफिकल नेव्हिगेशन बार म्हणजेच काय, तर आता पर्टिक्युलर एखादं इमेज असेल आणि त्या इमेज वरती क्लिक केल्यानंतर काय होतं, तर तुम्हाला जे नेक्स्ट वेब पेज असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड त्या इमेज मधून तुम्हाला समजतं की त्या याच्यामध्ये काय असेल, तर त्या इमेजच्या पाठीमागे लिंक दिलेली असते आणि जेव्हा तुम्ही त्या लिंक इमेज वरती क्लिक कराल तेव्हा सेकंड वेब पेज काय होणार आहे, ओपन होणार आहे. तर या टाइप मध्ये हे ग्राफिकल नेव्हिगेशन बार सुद्धा काय होत असतात, यूज होत असतात. ओके, आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला परवा दाखवलेलं होतं की त्याच्यामध्ये इमेज मॅपिंग यूज केलं जातं. तर हे इमेज मॅपिंग, तर हे याच्यामध्ये यूज होऊ शकतं की त्याच्यामध्ये हे नेव्हिगेशन इमेज थ्रू आपण देऊ शकतो. दॅट मीन्स फ्रॉम मूव्ह फ्रॉम वन पेज टू अनदर पेज. ओके, सो लेट स्टार्ट दिस चॅप्टर HTML5 पेज लेआउट अँड नेव्हिगेशन. सो मी लास्ट लेक्चरला तुम्हाला दाखवलं होतं, जशी see this unit second, chapter first, HTML5 page layout and navigation. Okay, so
What is mean by this planning or the website organization? That means suppose any of the web designer want to develop a website, then that website is not directly developed or designed. So there are some points that are going to study by that web designer. ओके, म्हणजे एखादा वेब डिझायनर असेल, म्हणजे जर तुम्ही स्वतः एक वेब डिझायनर असाल आणि तुम्हाला वेबसाईट डेव्हलप करायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही डिरेक्टली कोडिंग करायला स्टार्ट करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये काहीतरी असे पॉइंट्स असतात की ते पॉइंट्स त्याच्यामध्ये स्टडी केले गेले पाहिजे. ओके, सो in that the first point is planning the website organization. So planning, organizing and visualizing the website and web page layout may be important than coding using HTML. So just it is important to plan, then organize and visualize the website or a web pages. Okay, and it is more important than only doing the coding in HTML. म्हणजे एखादा वेब पेज असेल तर ते फक्त कोडिंग थ्रू डिझाईन करण्यापेक्षा किंवा कोडिंग करून ते वेब पेज क्रिएट करण्यापेक्षा तर त्याच्यामध्ये त्याचं जे काही प्लॅनिंग करणं असतं किंवा त्याच्यामध्ये त्याचं ऑर्गनायझेशन असतं तर ते इम्पॉर्टंट असतं. आणि हे तुमची जी काही वेबसाईट असेल म्हणजे ॲज कन्सिडर यू आर अ वेब डिझायनर, आफ्टर दॅट you are going to design a website or a web page. Okay, then you will have to know that for which organization or for which customer you want to create a website, then how type of website is there, म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईपची वेबसाईट क्रिएट करायची आहे, मग त्या वेबसाईट वरती डेटा कोणता येणार आहे, मग त्याच्यामध्ये त्याचं वेबसाईटचं लुक काय असणार आहे, हे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत आणि ते तुम्हाला माहिती असतील ऍज अ वेब डिझायनर, तरच तुम्ही ती वेबसाईट एकदम प्रॉपरली डिझाईन करू शकता. लक्षात आलं? आता जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही जर वेबसाईट डिझाईन करायला डिरेक्टली कोडिंग करायला घेतलं तर त्याच्यामध्ये जर वेब डिझायनरला माहितीच नसेल की ही वेबसाईट कशाशी रिलेटेड आहे, मग त्याच्यामध्ये कोणता डेटा आला पाहिजे, तरच ती प्रॉपरली वेबसाईट क्रिएट होऊ शकते. ओके, तर फॉर एक्झाम्पल एक एज्युकेशनल वेबसाईट असेल म्हणजे एखाद्या कॉलेजची रिलेटेड वेबसाईट असेल. ओके, आणि त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंगच्या टाईपची जर वेबसाईट बनवली तर त्याचा काहीच मिनिंग होणार नाही. लक्षात आलं? म्हणजे त्याचा लुक अँड फील हा पूर्णपणे डिफरंट असणार आहे. एज्युकेशनशी रिलेटेड एखादी वेबसाईट असेल तर त्याच्यामध्ये एज्युकेशनल फील आला पाहिजे. ओके, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असेल तर त्याच्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचा फील आला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे हे त्याच्यामध्ये सुद्धा एक डिफरंट पार्ट्स आहेत की वेबसाईट डिझाईन करताना वेबसाईट कोणासाठी डेव्हलप होते किंवा त्याच्यामध्ये वेबसाईट कशी, वेबसाईटचा लुक कसला असला पाहिजे, हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. सो देर इज अ नीड ऑफ प्लॅनिंग दी वेबसाईट ऑर्गनायझेशन बिफोर डेव्हलपिंग अ वेबसाईट. वेबसाईट डेव्हलप करण्यापूर्वी त्याच्यामध्ये प्लॅनिंग असलं पाहिजे. ओके, सो देन इन दॅट देर आर सम की पॉइंट्स दॅट आर comes under this planning. Okay, that means what is mean by planning of the website. So in that the first one is web designer should determine the purpose of a website. So web designer should know about the purpose of a website. So which purpose that website is going to develop. For example, this is developed for any commercial company, or that website is going to develop for an entertainment purpose. Then any of the website which is designed for the marketing purpose or information purpose, then educational or a research purpose. There are different another things are available that purpose the websites are going to develop. Okay, so for example this is the educational related website. Okay, see this is the educational purpose website. Then another one is this is amazon.com, which is related to the ऑनलाईन शॉपिंग पर्पज. ओके, ऑनलाईन शॉपिंग किंवा त्याच्यामध्ये जे काही ऑनलाईन शॉप जे काही बिझनेसेस आहेत तर त्याच्यासाठी हे वेबसाईट क्रिएट केलेली आहे. सपोज यू वॉन्ट टू यूज अनदर एनी ऑफ दी वेबसाईट विच इज रिलेटेड टू दी see this is related to, this is the government website which is provided to the facility of the road transport corporation. Okay, that is this type of this is another website. So there are the different look of that particular website. So this is the educational purpose, this is the online shopping purpose, then this is the road ट्रान्सपोर्ट दॅट आर प्रोव्हाइडेड टू दी युजर्स. म्हणजे याच्यामध्ये ज्या काही बस सेवा आहेत तर त्या युजर्सना प्रोव्हाइड करण्यासाठी ही पर्टिक्युलर वेबसाईट आहे. तर ह्या पर्टिक्युलर वेबसाईटचा मिनिंग डिफरंट आहे, त्याचा युजेस वेगळे आहेत.
तर त्यामुळे जो काही वेब डिझायनर असेल तर त्या वेब डिझायनरला माहिती असलं पाहिजे की जी काही वेबसाईट डेव्हलप होणार आहे तर त्या वेबसाईटचा पर्पज काय आहे. सो दॅट इज वेब डिझायनर शुड डिटरमाइन द पर्पज ऑफ अ वेबसाईट. देन keep website cohesive and logical. So when the website is going to develop, then keep in mind that website is cohesive and logical. म्हणजे ती वेबसाईट ही लॉजिकल असली पाहिजे की जे डेव्हलप होणार आहे ती. Then the another one is establishing a consistent look and feel for the site. Okay, so it is important in a web designing. When a website is going to develop, then it is important to establish a consistent look and feel, because users are attracted by using that look and feel of the website. वेबसाईटचा लुक अँड फील बघूनच युजर्स त्या वेबसाईटकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. ओके, किंवा त्याच्यामध्ये युजर जर वेबसाईट वरती आले, दॅट मीन्स एनी ऑफ द युजर कॅन एंटर इन टू दॅट वेबसाईट, देन दॅट युजर वॉन्ट अ युजर फ्रेंडली एन्व्हायरमेंट. ओके, ऑन दॅट वेबसाईट. म्हणजे एखादा युजर त्या वेबसाईट वरती आला तर तो युजर त्याला एन्व्हायरमेंट हे युजर फ्रेंडली मिळालं पाहिजे. म्हणजे तो युजर इझिली ती वेबसाईट काय करू शकला पाहिजे, हँडल करू शकला पाहिजे. Okay, so just see this. There are different websites available. So this is one of the websites. Suppose you want to find out any of the timetable, then you just type it here. So it is easily presented in this website. That is look and feel is better. Okay, that means user are easily find out that they want. म्हणजे त्यांना काय हवं ते डिरेक्टली इथून काय करू शकतात, change करू शकतात. So there are languages are also available. Suppose any of the user don't know English language, then select this languages here. Okay, see this. This is easily available. So that's why if any of the user can't understand English or another language, then it is easily changeable. So that's why it is a look. Its look and feel is very good. So see this. This is related to the online shopping. So user can easily understand or you easily find any of the product from this site. Okay, suppose this is an educational purpose, so this look and feel is very good. Okay, so this is the establishing a consistent look and feel for the site. Then the another one, user should feel comfortable moving through pages. That means suppose user want to move from one page to another page, then uh, user should feel comfortable. Okay, so for just like this, see this. When I suppose I want to uh, go on a home page, okay, then I just see this option here, which is home, but this navigation bar is at the end of the page. Okay, म्हणजे हा जर नेव्हिगेशन बार असेल आणि हा जर नेव्हिगेशन बार पूर्ण ऍट द एंड किंवा कुठेतरी मिडलला शॉर्ट मध्ये दिलेला असेल तर तो मला फाइंड आउट होणार आहे का, तर नाही. आता फॉर एक्झाम्पल मला काय यूज करायचं, फाइंड आउट करायचं आहे, तर सपोज मला ऍडमिशन प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी काय आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर मी डिरेक्टली ऍडमिशन मेनू मध्ये एलिजिबिलिटी वरती क्लिक केलं तर मला ते पेज काय होणार आहे, ओपन होणार आहे. पण हा जर एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा जो काही ऑप्शन आहे तर हा जर ऑप्शन ही ते कुठेतरी दिलेला असेल, एकदम शॉर्ट मध्ये दिलेला असेल आणि तो जर मला फाइंड आउटच नाही झाला तर मी त्या पेज वरती नेव्हिगेटच होऊ शकणार नाही किंवा त्याच्यामध्ये मला ते नेव्हिगेशन करताच येणार नाही. तर हे असं व्हायला नको. म्हणजे हे प्लॅनिंग अगोदर करायचं असतं वेबसाईट डिझाईन करण्यापूर्वी. ओके, दॅट मीन्स युजर शुड फील कम्फर्टेबल मुव्हिंग थ्रू पेजेस. म्हणजे युजरला कम्फर्टेबल असलं पाहिजे एका पेज वरून दुसऱ्या पेज वरती मूव्ह होण्यासाठी. देन designer should design a website by keeping in mind need of the audience. Okay, आता मी हे जे काही पॉइंट सांगितले की हे वेब डिझायनरला लक्षात ठेवायचे आहे किंवा त्याच्यामध्ये हे स्टडी करायचं आहे की वेबसाईट क्रिएट करताना एखादी वेबसाईट कशी डिझाईन झाली पाहिजे. पण तुम्ही जो काही एखादा वेब डिझायनर असेल तर वेब डिझायनर हा कोणासाठी वेबसाईट डिझाईन करणार आहे की that any of the customer come to you, that means come to the web designer and say about the development of a website for their organization or a company. So designer should design that website by keeping the need of that particular customer or an audience. म्हणजे कस्टमरला ज्या टाईपची वेबसाईट बनवून हवी आहे तर त्याच टाईप मध्ये डिझायनरला वेबसाईट बनवून द्यायची आहे. ओके,
म्हणजे हे जरी पॉइंट असले की म्हणजे त्याच्यामध्ये पर्पज लॉजिकल असली पाहिजे, कन्सिस्टंट लुक अँड फील असला पाहिजे किंवा नेव्हिगेशन त्याच्यामधले कम्फर्टेबल असले पाहिजे युजरसाठी. हे जरी असलं तरी सुद्धा जसं युजरला हवं आहे किंवा सॉरी कस्टमरला हवं आहे किंवा म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनची वेबसाईट डेव्हलप करायची आहे तर त्या ऑर्गनायझेशनला जशी वेबसाईट हवी आहे तशीच वेबसाईट डेव्हलप करून देणं हे वेब डिझायनरचं काम आहे. ओके. मग युजर म्हणजे जो काही ऑर्गनायझेशन असेल किंवा जो काही कंपनी असेल तर त्यांना वाटलं की नेव्हिगेशन बारमध्ये आम्हाला हे या टाईपचे नेव्हिगेशन हवे तर डिझायनरने त्याच टाईपचे नेव्हिगेशन त्याच्यामध्ये ऍड केले पाहिजे. सपोज त्यांना वाटलं की हे जे काही नेव्हिगेशन्स आहेत मला या फॉर्मॅटमध्ये हवे तर या ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये सुद्धा ते नेव्हिगेशन्स काय होऊ शकतात. सी दिस when I click on that particular option then it will move from the another page. Okay. सो या टाईपमध्ये इमेज असतील किंवा या पद्धतीने नेव्हिगेशन्स असतील तर जसं युजर कस्टमरला हवं आहे तर त्याच टाईपमध्ये हे नेव्हिगेशन झाले पाहिजेत. ओके. सो दिस कम्स अंडर प्लॅनिंग दी वेबसाईट ऑर्गनायझेशन. Then the next point is website organization. So this is the another important thing in a website organization. So this is related to the layout to present information is just as important as the information itself. That means this point is related to how the information is presented on a website. That means how an information is presented on a website, what are the look of an information which is shown on a website. So there are different structures are used for प्लेसिंग अँड इन्फॉर्मेशन ऑन अ वेबसाईट. सो वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन प्लेस करण्यासाठी एक डिफरंट स्ट्रक्चर्स आहेत आणि ते स्ट्रक्चर्स यूज केले जातात आणि त्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती शो करायची आहे तर ती इन्फॉर्मेशन एकदम प्रॉपरली काय केली जाते प्लेस केली जाते किंवा ती वेबसाईटवरती दाखवली जाते. ओके. सो जस्ट सी देर आर डिफरंट स्ट्रक्चर्स दॅट आर युज्ड टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑन अ वेबसाईट. इन्फॉर्मेशन वेबसाईट वरती शो करण्यासाठी हे स्ट्रक्चर्स यूज होत असतात. सो इन दॅट जस्ट सी देर आर डिफरंट स्ट्रक्चर्स इन दॅट फर्स्ट वन इज इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर ऑन अ वेबसाईट. ओके. सो first one is a tree structure. Tree structure where user can navigate level by level to find appropriate information. सो युजरला हवी तशी इन्फॉर्मेशन हे ट्री स्ट्रक्चर या लेवलने काय होऊ शकते शो होऊ शकते. सो फॉर एक्झाम्पल सी दी युनिव्हर्सिटी वेबसाईट. You are a student of this university, okay, and you don't have syllabus copy of your क्लास. ओके. तुम्ही ज्या क्लासमध्ये आहात त्याची तुम्हाला सिलेबस कॉपी माहिती नाहीये तर याच्यामध्ये बघा हे ट्री स्ट्रक्चर आहे की याच्यामध्ये डिरेक्टली तुम्हाला कुठेही होम पेजला सिलेबस मिळणार नाही. ओके. किंवा जी कॉलेजची वेबसाईट आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला होम पेजला कुठेही सिलेबस मिळणार नाही. मग हे ट्री स्ट्रक्चर आहे. जस्ट सी आय एम क्लिकिंग ऑन स्टुडंट, दिस इज फर्स्ट ऑप्शन. Then I'm clicking on syllabus, this is second level. Okay. In student, then next second level is syllabus. In second level there is another level which is the streams. Then I'm clicking on science. Then there is the list of the uh, courses. Then I'm clicking on particular class. Okay. So these are the tree structure. That means it is not over, that is this syllabus is not on a home page. I'm opening this from one level to another level. म्हणजे एका लेवल मधून मी दुसऱ्या लेवल मध्ये जात जात ते काय केलेलं आहे मी ते फाइंड आउट केलेलं आहे की या ठिकाणी ते आहे. पण हे मला इझिली मूव्ह करता आलं की एका ऑप्शन मधून म्हणजे इथे जर मला ऑप्शन मिळाला सिलेबस देन आय एम जस्ट ओपनिंग दॅट पर्टिक्युलर ऑप्शन्स that I related my point. So this is called as a tree structure. म्हणजे ट्री स्ट्रक्चर म्हणजे एकामध्ये एक असे जसं ट्री स्ट्रक्चर असतं तर तुम्हाला बेसिकली ट्री स्ट्रक्चर माहिती असेल तर ते वेबसाईट मध्ये या टाइप मध्ये यूज केलं जातं. देन सेकंड वन इज प्युअर लिनियर स्ट्रक्चर. Pure linear structure where the web pages are organized using linear progression like a slideshow or a tour. ओके. स्लाइड शो टाइप मध्ये जर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन शो केलेली असेल आता मी ह्याच्यामध्ये दाखवलं ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय होती तर सिलेबस होता. ओके.
आता जर मला काय करायचं आहे की याच्यामध्ये असे जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन शो करायची आहे, पण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे तर इन्फॉर्मेशन आहे पण त्याच्यामध्ये स्लाइड शो यूज केलेला असेल किंवा त्याच्यामध्ये एखाद्या इमेजेस यूज केलेले असतील. ओके, आता हे सुद्धा आहे ते हे स्लाइड शो आहे, लक्षात आलं. या स्लाइड शो थ्रू काही इन्फॉर्मेशन शो केली जाते. सो फॉर एक्झाम्पल सी दिस इज अ स्लाइड शो. Okay, this is an image slideshow. See this, when I click on that, the different options are given here. So when I click on any of the option, then that particular information is going to open. So this is image, म्हणजे या इमेज वरती क्लिक केली तर ती इमेज ब्राईट होते. ओके, तर या टाइप मध्ये अजून काही इन्फॉर्मेशन असेल, सी दिस इन्फॉर्मेशन रिलेटेड, म्हणजे स्लाइड शो थ्रू हा डेटा काय करू शकतो आपण, म्हणजे या इमेज वरती क्लिक केलं तर आपण या पॉइंटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन शो करू शकतो. तर या टाइप्स मध्ये सुद्धा हे स्ट्रक्चर यूज केलं जातं, दॅट इज प्युअर लिनियर स्ट्रक्चर. ओके, देन अनदर वन इज grid style structure. And a grid style structure is a spatial organization and is good for related items associated with a particular product line, like in case of a catalog. So catalog type मध्ये जे काही इन्फॉर्मेशन शो करायचे असेल तर त्याच्यासाठी हे ग्रिड स्टाईल स्ट्रक्चर इझी आहे. ग्रिड स्टाईल मीन्स विच इज मोस्टली यूज इन दिस टाइप ऑफ वेबसाईट, जस्ट लाईक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट. आता हे ग्रिड स्टाईल आहे, बघू शकता इथं कन्फर्म स्टाईल किंवा शॉप बाय कॅटेगरीज. सो दीज आर दी ग्रिड स्टाईल. ह्याच्यामध्ये ग्रिड्स आहेत म्हणजे स्क्वेअर टाईप मध्ये, आणि त्याच्यामध्ये ते एका पर्टिक्युलर टाईपचे असतील किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्ट लाईनशी रिलेटेड प्रोडक्ट्स असतील किंवा तर ते कॅटलॉग टाईप मध्ये आपण हे यूज करू शकतो. दिस इज गिवन ॲज अ कॅटलॉग, हे कॅटलॉग टाईप मध्ये दिलेली आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये मी जर क्लिक केलं कम्प्युटर्स अँड ॲक्सेसरीज, देन इट इज गिवन इन अ कॅटलॉग फॉर्म. हे कॅटलॉग फॉर्म मध्ये हे वेब पेज डिझाईन केलेलं आहे, लक्षात आलं. तर या टाईप मध्ये सुद्धा आपण हे वेबसाईट डिझाईन करण्यासाठी स्ट्रक्चर यूज करू शकतो. मग जेव्हा एखादी वेबसाईट डेव्हलप करायची असेल तर तेव्हा तिथं ठरवायला पाहिजे की आपल्याला स्ट्रक्चर कोणतं यूज करायचं आहे. मग ट्री स्ट्रक्चर असणार आहे का आपल्या वेबसाईटमध्ये, किंवा लिनियर स्ट्रक्चर असणार आहे का, किंवा ग्रिड स्टाईल स्ट्रक्चर असणार आहे का. ओके, आता जर तुम्ही एज्युकेशनल म्हणजे कॉलेज वेबसाईट डेव्हलप करायला गेला तर त्याच्यामध्ये ग्रिड स्टाईल स्ट्रक्चर यूज करून काही यूज आहे का, तर नाहीये. तर कॉलेज ऑर्गनायझेशन सारख्या ज्या वेबसाईट्स असतील तर त्यांच्यासाठी ट्री स्ट्रक्चर यूज करणं इझी आहे किंवा युजर फ्रेंडली आहे. सो डिपेंड्स अपॉन दी पर्पज ऑफ दी वेबसाईट, दी स्ट्रक्चर्स आर डिपेंड. म्हणजे तुमचा पर्पज काय आहे वेबसाईट डेव्हलप करण्याचा, किंवा तुम्ही कोणासाठी वेबसाईट डेव्हलप करताय, तर त्याच्यावरती हे स्ट्रक्चर डिपेंड आहे की त्यामध्ये स्ट्रक्चर कोणतं यूज केलं जाऊ शकतं. ओके, देन दी अनदर स्ट्रक्चर टाइप इज मिक्स्ड hierarchy. Okay, so mixed hierarchy is a used by developer for complex website where different parts of websites are designed using different structures to solve the problems of a hierarchies. So mixed hierarchies means different structures are used in a one website. एका वेबसाईट मध्ये मल्टिपल स्ट्रक्चर्स जर यूज करायचे असतील, मग त्याच्यामध्ये ट्री स्ट्रक्चर असेल, ग्रिड स्टाईल स्ट्रक्चर असेल, तर त्याच्यामध्ये हे आपण मिक्स्ड हिराची म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही टाईपचं स्ट्रक्चर आपण मिक्स करून घेऊ शकतो. ओके, देन pure web structure. It is a tangled maze of links where the organization remains unclear. ओके, म्हणजे याच्यामध्ये प्युअर वेब स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये इझिली लिंक्स काय होऊ शकतात, शो होऊ शकतात, आणि त्या क्लिक केल्यानंतर त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन तिथे शो होऊ शकते. सो दीज आर दी structure types: information structure, that is a tree structure, pure linear structure, grid style structure, mixed hierarchy structure, and pure web structure. Okay, is there any query related to these 2 points? So these 2 points are more important for developing a website. So web designer can't develop or can't start to coding before knowing about that point.
म्हणजे याच्यामध्ये वेब डिझायनर असेल तर तो वेब डिझायनर हे पॉइंट स्टडी केल्याशिवाय वेबसाईट डिझाईन करू शकत नाही किंवा प्रॉपरली वेबसाईट डिझाईन करू शकत नाही. आणि हे जर त्याच्यामध्ये माहिती असेल तर जो काही वेब डिझायनर असेल तो इझिली वेबसाईट डेव्हलप करू शकतो. म्हणजे वेबसाईट कोणासाठी डेव्हलप करायची आहे, मग त्याच्यामध्ये लुक, त्या वेबसाईटचा लुक काय असला पाहिजे, फील काय असला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये त्या वेबसाईटमध्ये स्ट्रक्चर कोणतं यूज करायचं आहे, इतकं समजलं की वेब डिझायनरला आयडिया मिळते की त्याच्यामध्ये त्याला काय करायचं आहे. ओके, सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. इज देअर एनी क्वेरी? Then tell me. Otherwise, mention your roll number in a chat box.